टू माय चॅनल मानसशास्त्राची ओळख किंवा इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र. चला ओळख करून घेऊया पटकन. मानसशास्त्र म्हणजे काय तर सायकोलॉजी हा शब्द सायको म्हणजेच आत्मा किंवा मन आणि लोगस म्हणजे अभ्यास या दोन ग्रीक शब्दांपासून आला आहे. मॅकडुगल यांच्या मते मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. वॅटसन यांच्या मते मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्राचे शतक हे 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. बघा, आपण मानसशास्त्राच्या काही इतिहास बघत आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे तो म्हणजे ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक मानले जाते. इसवी सन पूर्व 384 ते 30 या काळात ग्रीक तत्त्वज्ञ होते त्यांनी डी ॲनिमा या ग्रंथात आत्म्यासंबंधीचे विचार मांडले. त्यानंतरचे पुढचे आहे प्लेटो. त्यांनी रिपब्लिक या ग्रंथात व्यक्तिभिन्नतेसंबंधी विचार मांडले. त्यानंतर आले क्वांटिलियन. त्यांनी रोमन काळात त्यांनी व्यक्तीची बुद्धी लक्षात घेण्याचे महत्त्व सांगितले. यानंतर आपण बघणार आहोत आधुनिक मानसशास्त्र आणि वर्तन मॉडर्न सायकोलॉजी अँड बिहेवियर. आधुनिक मानसशास्त्राचा प्रवास कसा होता तर सगळ्यात महत्त्वाचं जर्मनीतील लायप्झिग या विद्यापीठात विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. वर्तनाचे सूत्र त्यांनी त्यावेळेस मांडले आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं वर्तनाचे सूत्र मांडताना त्यांनी सांगितलं B=SOR. आता बी म्हणजे काय तर वर्तन किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण बिहेवियर म्हणतो. यस म्हणजे काय उद्दीपक स्टिम्युलस. ओ म्हणजे काय जीव आणि आर म्हणजे काय प्रतिक्रिया रिस्पॉन्स. पुढे मानसशास्त्रीय अभ्यासाच्या काही पद्धती आपण अभ्यासणार आहोत. काही शास्त्रीय पद्धती आहेत आणि काही अशास्त्रीय पद्धती आहेत. शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धत जीवनवृत्तांत पद्धत सर्वेक्षण वैकासिक मनोविश्लेषण या पद्धती येतात. तर अशास्त्रीयमध्ये पर्यवेक्षण दृष्टांतकथा आत्मनिरीक्षण या पद्धती येतात. लक्षात ठेवा आत्मनिरीक्षण या पद्धतीमध्ये ज्या व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे ती व्यक्ती म्हणजे प्रयोज्य आणि अभ्यास करणारी व्यक्ती म्हणजे प्रयोजक हे दोन्हीही एकच असतात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत शिक्षण म्हणजे काय. व्हॉट इज द एज्युकेशन त्याचे स्वरूप काय आहे तर बघा शिक्षण ही एक अखंड चालणारी नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे. ती त्रिकेंद्रात्मक म्हणजे त्रिकेंद्री मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण हे औपचारिक म्हणजेच फॉर्मल आणि स्पॉन्टेनियस स्वयंस्फूर्त असू शकते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या जे काही TETचा अभ्यास करणारे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपण हा पहिलाच व्हिडिओ बनवत आहोत. अशीच आपण सिरीज तयार करणार आहोत सायकोलॉजीबद्दल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.